गडद रात्र आणि मुसळधार पाऊस. सारे आसमंतात रातकिड्यांचा किर्र असा आवाज घुमत होता. बंगल्याच्या शेजारच्या झाडावर भिजलेले एक घुबड बसले होते. त्याची भिरभिरती भेदक नजर बंगल्याच्या आतून प्रकाश येत असलेल्या एका खिडकीवर खिळून होती. त्या खिडकीतून दिसणारा तो लाईट सोडून बंगल्यातले सर्व लाईट्स बंद होते. त्या खिडकीत आसऱ्यासाठी बसलेल्या कबुतरांची झुंड अचानक तेथून फडफड करीत उडून गेली. कदाचित तिथे एखाद्या अदृश्य शक्तीचं अस्तित्व त्या कबुतरांना जाणवलं असता. चेहऱ्यावर कुठे कुठे दाढीचे खुंट आलेले, डोळ्याभोवती चष्म्यामुळे तयार झालेली काळी वर्तुळे, काहीतरी हळूहळू स्टीव्हनपाशी जायला लागलं. अचानक झोपेतही स्टीव्हनला चाहूल लागली आणि तो दचकून जागा झाला. त्याच्यासमोर जे काही होतं ते त्याच्यावर हल्ला करण्याच्या पावित्र्यात असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली. त्याच्या सर्व अंगाला घाम फुटला आणि तो प्रतिकार करण्याच्या उद्देशाने उठू लागला. पण तो प्रतिकार करण्याच्या आधीच त्याने त्याच्यावर आपल्या सावजावर झडप घातली होती. सगळ्या आसमंतात स्टीव्हनच्या एका मोठ्या आगतिक भयावह किंकाळीचा आवाज घुमला आणि मग सगळीकडे शांतताच शांतता पसरली, अगदी पूर्ववत.